हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात? मजेत ना? असायला जावं. मित्रांनो, आज आपण दुसरा भाग म्हणजे सादर करीत आहोत. दुसरा भाग या विषयावर पहिला भाग आपण सादर केलेलेच आहेत. की सत्य, असत्य, धर्म, निधर्म आणि प्रश्न हे उत्तर हे जे चॅनल आहे, या चॅनलवर आपण याचा उहापोह करतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. यामध्ये टॉपिक जे खाली आपण आता बघणार आहोत, त्याच्या बाबतीत आपण सविस्तर चर्चा करत आहोत. सत्य, असत्य, धर्म, निधर्म, देव आहे, नाही आहे, ह्या सर्व घटना आपण यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर व्हिडिओच्या माध्यमातून किंवा गुगल बाबाच्या माध्यमातून किंवा अन्य इतर मीडियाच्या माध्यमातून आपण हे सादर करतो. हे वैयक्तिक माझे मत आहे, की हे लक्षात ठेवा. यामध्ये तुमच्या काही शंका असेल तर नक्की मी खाली फोन नंबर देणार आहे, त्यावर संपर्क साधा. मित्रांनो, देव विश्वाचा निर्माता होता की विश्व फक्त एक योगायोग? आणि जर देव असेल तर तो स्वतः कुठून आला? का ही सगळी रचना वेळ, जागा आणि अस्तित्व काहीतरी अजून गूढ सूचित करते? म्हणजे हे लक्षात ठेवा, गूढ आहे याच्यामध्ये काहीतरी. काही विचारतात शून्यातून काही तयार होऊ शकतं का? तर काही म्हणतात शून्यातच नाही, कारण शून्य हा पण एक विचारच आहे. या प्रश्नाची उत्तरं कधीच पूर्ण मिळणार नाहीत, पण कदाचित प्रश्न विचारणं हाच खरा उत्तराचा आरंभ आहे. आणि आपलं जे चॅनलचं नावसुद्धा प्रश्न हेच उत्तर आहे. यामधील प्रश्न हेच उत्तर भाग 2 शोध सुरूच आहे, लक्षात ठेवा. जर आता आपण पुढं बघूया डिटेलमध्ये काय चर्चा होती याच्यामध्ये. शंका असेल तर नक्की फोन करून विचारा. विश्व कशापासून बनले आहे? 16/12/2003चा एक लेख आहे. तो लेख जो आहे तो नेटवरचा आहे. तो खूप वेळा पाहायला गेलेला आहे. लाईक्स पण त्याला खूप आलेले आहेत. ESA विज्ञान आणि अन्वेषण अवकाश विज्ञान अत्यंत जागा विश्वामध्ये 3 प्रकारचे पदार्थ असल्याचे मानले जाते. 3 पदार्थ म्हणजे कोणते? सामान्य पदार्थ, काळा पदार्थ आणि काळा ऊर्जा म्हणजे काळी ऊर्जा. सामान्य पदार्थात तारे, ग्रह, मानव आणि विश्वातील इतर प्रत्येक दृश्यमान वस्तू बनवणारे अणू असतात. दृश्यमान म्हणजे दिसणारे, लक्षात ठेवा. हे ऐकायला कितीही विचित्र वाटत असले तरी सामान्य पदार्थ विश्वाचा सर्वात लहान भाग आहे. 1% ते 10% दरम्यान. विश्वाच्या सध्याच्या लोकप्रिय मॉडेलमध्ये 70% हे गडद ऊर्जामध्ये मोडते, 25% गडद पदार्थ आणि 5% सामान्य पदार्थ असल्याचे मानले जाते. परंतु ESAच्या एक्स-रे वेधशाळेने XMM न्यूटनने या सामग्रीबद्दल नवीन डेटा परत केला आहे. XMM न्यूटनने आजच्या आकाशगंगाच्या समूहामध्ये आणि सुमारे 7,000 दशलक्ष वर्षापूर्वीच्या विश्वातील समूहामध्ये गोंधळात टाकणारे फरक शोधलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला इतकं खोल जाण्याची पण गरज नाही, परंतु आपण का जातोय? का आपल्याला तो सुरुवातीचा हा पाया आपल्याला भक्कम करायचा आणि मग पुढं आपल्याला असत्य, सत्य, अहिंसा, हिंसा, देव, दानव किंवा नाही असत्य म्हणजे नास्तिक, आस्तिक, ह्या पुढं जाऊन आपल्याला त्याच्यावरती शोध घ्यायचा आहे. म्हणून आपल्याला हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी थोडंसं जरा विस्ताराने घेण्याचा प्रयत्न करतो. आकाशगंगेचे समूह भरपूर क्षकिरण उत्सर्जित करतात, कारण त्यामध्ये उच्च तापमानाचा वायू मोठ्या प्रमाणात असतो. समूहातून येणाऱ्या क्षकिरणांचे प्रमाण मोजून खगोलशास्त्रज्ञ समूह वायूचे तापमान आणि समूहाचे वस्तुमान दोन्ही मोजू शकतात. XMM न्यूटन काय? सैद्धांतिकदृष्ट्या ज्या विश्वात पदार्थाची घनता जास्त असेल तिथे आकाशगंगाचे समूह वाढतच राहतील आणि त्यामुळे सरासरी आता पूर्वीपेक्षा जास्त वायुमान असलेले पाहिजे. बहुतेक खगोलशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की आपण कमी घनतेच्या विश्वात राहतो, जिथे डार्क एनर्जी म्हणून ओळखला जाणारा एक रहस्यमय पदार्थ त्याचा फक्त 70% सामग्रीवर जबाबदार आहे आणि म्हणून तो सर्व काही व्यापून टाकतो. म्हणजे थोडक्यात आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी. या परिस्थितीत विश्वाच्या इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात आकाशगंगेचे समूह वाढणे थांबले पाहिजे आणि आजच्या लोकांपेक्षा ते जवळजवळ वेगळे दिसू नयेत. अगदी सुरुवातीच्या विश्वाचे स्वरूप कसे असावे याबद्दल कलाकारांची धारणा. अगदी सुरुवातीच्या विश्वाचे स्वरूप कसे असावे याबद्दल कलाकारांची धारणा ESAच्या XMM न्यूटनचा वापर करून ही जे कोड आहे, म्हणजे कसं आपण त्याला काय म्हणू, हे सूत्र आहे न्यूटनचं सूत्र. त्याच्या खगोलशास्त्राने हे दाखवून दिले आहे की दूरच्या विश्वातील म्हणजे आपल्यापासून दूरच्या विश्वातील आकाशगंगेचे समूह आजच्यासारखे नाहीत. ते अपेक्षेपेक्षा जास्त एक्स-रे देतात असे दिसते. काळानुरूप या आकाशगंगाच्या समूहाचे स्वरूप बदलले
आणि गणना देखील दर्शवते की पूर्वी कमी आकाशगंगेचे समूह होते. हे सूचित करते की विश्व हे उच्च घनतेचे वातावरण असले पाहिजे, जे सध्याच्या कल्पनांच्या विरोधात आहे. हा निष्कर्ष अत्यंत वादग्रस्त आहे, कारण या परिणामासाठी विश्वात भरपूर पदार्थ असणे आवश्यक आहे आणि त्याचमुळे गडद ऊर्जेसाठी फारशी जागा उरत नाही. XMM ह्या न्यूटनने खगोलशास्त्रांना विश्वासाबद्दल एक नवीन अंतर्दृष्टी दिली आहे आणि कोडे सोडवण्यासाठी एक नवीन गूढ दिलेले आहे. हे निकाल इतर एक्स-रे निरीक्षणाद्वारे पुष्टी केले जात आहेत आणि जर त्यातूनही तेच उत्तर मिळाले तर आपल्याला विश्वाबद्दलच्या आपल्या समजुतीवर पुनर्विचार करावा लागू शकतो. आता हे डिटेलमध्ये जर पाहायचे ठरवलं तर विश्व हे संपूर्ण अवकाश आणि काळ आणि त्यांच्यातील घटकांनी बनलेले आहे. त्या सर्व अस्तित्व, कोणताही मूलभूत संवाद, भौतिक प्रक्रिया, आता भौतिक याच्यावर जास्त जोर द्या आपण, पण तुम्ही पण स्थिर मनाने हे सर्व अवलोकन करा, अभ्यासा, किंवा तुम्हीसुद्धा नेटच्या माध्यमातून याच्यावर जास्त माहिती गोळा करू शकता आणि अभ्यास करू शकता आणि मलासुद्धा त्याचं कमेंट तुम्ही करू शकता. भौतिक स्थिरांक आणि म्हणूनच सर्व प्रकारचे पदार्थ आणि ऊर्जा आणि ते तयार करणाऱ्या संरचना उपअणुकणापासून ते संपूर्ण आकाशगंगेच्या तंतूपर्यंत समाविष्ट आहेत. 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून म्हणजे बघा 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून विज्ञानाचे क्षेत्र असे स्थापित करते की आकाश आणि काळ महास्फोटात एकत्र उदयास आले. म्हणजे आता त्याला ते संख्येमध्ये झाले 13,877,0,0,020 अब्ज वर्षापूर्वी आणि तेव्हापासून विश्वाचा विस्तार होत आहे. मानवांना दिसणारा विश्वाचा भाग सध्या अंदाजे 93 अब्ज प्रकाश वर्ष व्यासाचा आहे, परंतु विश्वाचा एकूण आकार ज्ञात नाही, म्हणजे माहिती नाही. लक्षात ठेवा, विश्वाची काही सुरुवातीच्या विश्वविज्ञान मॉडेल्स प्राचीन ग्रीक आणि भारतीय तत्त्वज्ञानाने विकसित केल्या होत्या आणि भूकेंद्रित होत्या, ज्यामुळे पृथ्वी केंद्रस्थानी होती. शतकानुशतके अधिक अचूक खगोलशास्त्रीय निरीक्षणामुळे निकोलस कॉपर्निकसने सूर्याला सूर्यमालेच्या केंद्रस्थानी ठेवून, म्हणजे लक्षात ठेवा, सूर्याला सूर्यमालेच्या केंद्रस्थानी ठेवून सूर्यकेंद्रित मॉडेल विकसित केले. सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा नियम विकसित करताना आयझॅक न्यूटनने कॉपर्निकसच्या कार्यावर, तसेच जोहान्स केपलरच्या ग्राहकांच्या गतीच्या नियमावर आणि टायको ब्राहेच्या निरीक्षणावर आधारित बांधकाम केलेलं आहे. निरीक्षणातील पुढील सुधारणामुळे सूर्य हा आकाशगंगेतील काही 100 अब्ज ताऱ्यांपैकी एक आहे. म्हणजे लक्षात ठेवा, हे लक्षात आले जे निरीक्षण योग्य विश्वातील काही 100 अब्ज आकाशगंगापैकी एक आहे. म्हणजे लक्षात ठेवा, आकाशगंगा कितीतरी आहेत असं त्याचा अर्थ होतो. आकाशगंगेतील अनेक ताऱ्यामध्ये ग्रह असतात. सर्वात मोठ्या प्रमाणात आकाशगंगे सर्व दिशांना एकसारख्या आणि समान प्रमाणात वितरित केल्या जातात. म्हणजेच विश्वाला धार किंवा केंद्र नाही. लक्षात ठेवा, विश्वाला सुद्धा धार आणि केंद्र नाही. लहान प्रमाणात आकाशगंगेचे क्लस्टर आणि सुपर क्लस्टरमध्ये वितरित केल्या जातात, जे अवकाशात प्रचंड तंतू आणि पोकळी तयार करतात, ज्यामुळे एक विशाल फोमसारखी रचना तयार होते. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या शोधावरून असे सूचित झाले की विश्वाची सुरुवात होती आणि तेव्हापासून ते विस्तारतच आहेत. म्हणजे लक्षात ठेवा, विश्वाची निर्मिती ही होतच आहे, होतच राहील. महास्फोट सिद्धांतानुसार विश्वाचा विस्तार होत असताना सुरुवातीला उपस्थित असलेली ऊर्जा आणि पदार्थ कमी घन झाले. सुमारे 10 ते 15 सेकंदांनी फुगवटा नावाच्या सुरुवातीच्या प्रत्येक विस्तारानंतर आणि 4 ज्ञात मूलभूत शक्तीचे पृथक्करण झाल्यानंतर विश्व हळूहळू थंड झाले आणि विस्तारित राहिले, ज्यामुळे पहिले उपअणुकण आणि साधे अणू तयार होऊ लागले. हायड्रोजन आणि हेलियमचे महाकाय ढग हळूहळू त्या ठिकाणी ओढले गेले जिथे पदार्थ सर्वात जास्त घन होते, ज्यामुळे पहिल्या आकाशगंगा, तारे आणि आज दिसणारे इतर सर्व ग्रह तयार झाले. म्हणजे आकाशगंगा कशी तयार झाली, सूर्य म्हणजे ग्रह, तारे कसे तयार झाले याच्यात त्यांनी थोडक्यात सांगितले. गुरुत्वाकर्षणाचा पदार्थ आणि प्रकाश या दोन्हीवरही होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केल्यावर असे आढळून आले आहे की विश्वात दृश्यमान वस्तू, तारे, आकाशगंगा, तेजोमेघ आणि अंतर्ककीय वायू यांच्यापेक्षा कितीतरी जास्त पदार्थ आहेत. या अदृश्य पदार्थाला अंधार पदार्थ म्हणून ओळखले जाते. व्यापकपणे स्वीकारल्या जाणाऱ्या CDAM विश्वशास्त्रीय मॉडेलमध्ये अंधार पदार्थ सुमारे विश्वातील वस्तुमान आणि ऊर्जेच्या 25.8% प्लस 1.1% तर सुमारे 69.2% प्लस 1.2% ही गडद ऊर्जा आहे, जी
विश्वाच्या विस्ताराच्या प्रयोगासाठी जबाबदार असलेल्या ऊर्जेचा एक रहस्यमय प्रकार आहे. आता हे आपण डिटेलमध्ये का जातोय का आपल्याला विश्वनिर्मिती कशी झाली किंवा अजून असे विश्व किती आहेत का, आकाशगंगा जशा भरपूर आहे, सूर्य जसे भरपूर आहे, सूर्यमाला जसे भरपूर आहेत, त्याच्या अंतिम टोकापर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. पण तरीसुद्धा त्याचा निष्कर्ष काय लागणार आहे आपण शेवटी बघूया. विश्वाच्या अंतिम भवितव्यावर आणि महास्फोटापूर्वी काय घडले याबद्दल अनेक परस्पर विरोधी गृहीतके आहेत. तर इतर भौतिक शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी अनुमान काढण्यास नकार देतात. त्यांना शंका आहे की पूर्वीच्या अवस्थाबद्दलची माहिती कधीही उपलब्ध होईल. काही भौतिक शास्त्राने विविध बहुविश्व गृहीतके सुचवली आहेत, ज्यामध्ये विश्व अनेक गृहीतकांपैकी एक असू शकते. विश्वामध्ये एक गूढ ऊर्जा देखील आहे, कदाचित एक स्केलर क्षेत्र ज्याला गडद ऊर्जा म्हणतात, ज्याची घनता कालांतराने बदलत नाही. सुमारे 9.8 अब्ज वर्षानंतरही विश्वाचा विस्तार इतका झाला की पदार्थाची घनता गडद ऊर्जेच्या घनतेपेक्षा कमी झाली आणि ज्यामुळे सध्याच्या गडद ऊर्जेच्या वर्चस्व असलेल्या युगांची सुरुवात झाली. या युगात गडद ऊर्जेमुळे विश्वाचा विस्तार वेगाने होत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या विश्वविज्ञान आणि त्याच्या उत्पत्ती विश्वविज्ञान बद्दल अनेक कल्पना आहेत. भौतिक नियमांद्वारे शासित अवैयक्तिक विश्वांचे सिद्धांत प्रमाण ग्रीक आणि भारतीयांनी मांडले. लक्षात ठेवा, आपला भारताचा पण त्याच्यामध्ये नंबर आहे. प्राचीन चीनी तत्त्वज्ञानात विश्वाची संकल्पना समाविष्ट होती, ज्यामध्ये सर्व अवकाश आणि सर्व काळ यांचा समावेश होता. शतकानुशतके खगोलीय निरीक्षणे आणि गती गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामध्ये सुधारणा झाल्यामुळे, म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत होता त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल होत गेलेले का बा, जो न्यूटनने शोध लावला तो तसंच नाही राहिलेला. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विश्वाची निर्मिती कशी झाली त्याकडे जाण्यासाठी हे सगळं काही सूचक वर्णन आहे. विश्वविज्ञानाचा आधुनिक युग अल्बर्ट आइन्स्टाईनच्या 1915च्या सापेक्षतेच्या सामान्य सिद्धांताने सुरू झाला, ज्यामुळे संपूर्ण विश्वाची उत्पत्ती, उत्क्रांती आणि विस्तार यांचे परिणामात्मक अंदाज लावणे शक्य झाले. विश्वविज्ञानाचे बहुतेक आधुनिक स्वीकृत सिद्धांत सामान्य सापेक्षतेपेक्षा आणि अधिक विशेषतः भाकीत केलेल्या महास्फोटावर आधारित आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, आता थोडंफार पौराणिक कथा काय सांगतात. मुख्य लेख: निर्मिती, मिथक, विश्वकोश आणि धार्मिक विश्वविज्ञान. अनेक संस्कृतीमध्ये जगाच्या आणि विश्वाच्या उत्पत्तीचे वर्णन करणाऱ्या कथा आहेत. संस्कृती सामान्यतः या कथामध्ये काही सत्यता असल्याचे मानतात, तथापि अलौकिक उत्पत्तीवर विश्वास ठेवणाऱ्यामध्ये या कथा कशा लागू होतात याबद्दल अनेक भिन्न श्रद्धा आहेत, ज्यामध्ये देवाने थेट विश्वाची निर्मिती केली आहे. जसे ते आता आहे तसे ते चाके गतिमान करणारा देव आहे, उदाहरणार्थ महास्फोट आणि उत्क्रांतीसारख्या यंत्रणेद्वारे. आता पुराण कथांचा अभ्यास करणारे मानव वंशशास्त्रज्ञ, म्हणजे मानवाच्या वंशज शास्त्रज्ञ आणि मानव वंशशास्त्राने निर्मिती कथामध्ये दिसणाऱ्या विविध विषयावर विविध वर्गीकरण योजून विकसित केलेले आहेत. उदाहरणार्थ, एक प्रकारच्या कथेत जगाचा जन्म एका जागतिक अंड्यातून होतो. अशा कथामध्ये फिनिक्स महाकाव्य कालेवाला, पंगूंची चीनी कथा किंवा भारतीय ब्रह्मांड पुराण यांचा समावेश आहे. म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे सिद्धांत मांडलेले. संबंधित कथामध्ये विश्वाची निर्मिती एका अस्तित्वाने केली आहे, जी स्वतः काहीतरी निर्माण करते किंवा स्वतःहून काहीतरी निर्माण करते. जसे की तिबेटी बौद्ध धर्मातील आदिबुद्ध संकल्पनेत, म्हणजे थोडक्यात गाया, पृथ्वी माता ची प्राचीन ग्रीक कथा, आयझॅक्टॅक देवी, कोटलिक्यू मिथक, प्राचीन इजिप्शियन देवाटम कथा आणि अब्राहिम देवाने विश्वाची निर्मिती केली अशा ज्युडिओ ख्रिश्चन उत्पत्ती निर्मिती कथा. दुसऱ्या प्रकारच्या कथेत विश्वाची निर्मिती नर आणि मादी देवताच्या मिलनातून झाली आहे, जसे की रंगी आणि पापाच्या माओरी कथेत. इतर कथांमध्ये विश्वाची निर्मिती पूर्व अस्तित्वात असलेल्या पदार्थापासून केली जाते, जसे की मृत देवाचे प्रेत, जसे की बॅबिलोनियन महाकाव्य येनुमा इलिसमधील टियामाट किंवा नॉर्स पौराणिक कथामध्ये महाकाय यमीर किंवा जपानी पौराणिक कथामध्ये इझानागी आणि इझानामी सारख्या अराजक पदार्थापासून. इतर कथाची विश्वाची निर्मिती ब्रह्म आणि प्रकृती यासारख्या मूलभूत तत्वापासून आणि सेक्सच्या निर्मिती कथातून होते. आता विश्वाचा निर्माता कसा? विश्वनिर्माता म्हणजे जगाची निर्मिती करणारा. हिंदू धर्मामध्ये ब्रह्म हे विश्वनिर्माता म्हणून ओळखले जातात. ते त्रिदेवांपैकी एक आहेत, ज्यात विष्णू पालन करता आणि महेश संहार करता याचा समावेश आहे. ब्रह्मा हे सृष्टीची निर्मिती करण्याच्या कार्यात निगडीत आहेत, त्यामुळे त्यांना विश्वनिर्माता म्हटले जाते. ब्रह्मा कसे विश्वनिर्माता झाले? ब्रह्मा हे भगवंताच्या इच्छेनुसार
ब्रह्मांडातून प्रगट झाले. त्यांना सर्वप्रथम ज्ञान आणि सृष्टीची कल्पना आली. त्यानंतर त्यांनी या विश्वाची रचना करण्यास सुरुवात केली. त्यांनी पंचमहाभूताचा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हणजे जे 5 महाभूते म्हणतो आपण ते वापर करून विविध गोष्टीची निर्मिती केली. ब्रह्माची कार्ये, सृष्टीची निर्मिती. ब्रह्मविश्वाची रचना करतात आणि सर्व सजीवांना जन्म देतात. वेदाचे ज्ञान. ब्रह्मानी वेदांची निर्मिती केली आणि ते जगाला शिकवले. आता सृष्टीचा क्रम. ब्रह्मा सृष्टीतील नैसर्गिक क्रम आणि नियमांचे पालन करतात. ब्रह्माची महती. ब्रह्मा हे हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. त्यांची पूजा केली जाते आणि त्यांच्याकडून चांगले जीवन तसेच ज्ञान आणि समृद्धी मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते. आता विश्वाचा विष्णूचा कोण, त्याचं नाव काय, तो कुठे असतो, तो कसा आहे, त्याचा जन्म मृत्यू होतो का? पुरुषोत्तम ताले हा काय म्हणतोय, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, जे उत्तर वैज्ञानिक स्वरूपाचे असेल. तुमचा प्रश्न मला अगदी लहानपणापासून पडला होता. म्हणजे आपल्याला जसा प्रश्न पडला का ही उत्पत्ती कशी झाली काय, तसं त्याला पण लहानपणापासून प्रश्न पडलेला होता. त्याने थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी मी कित्येक रात्र झोपलो नाही असं तो म्हणतो. कल्पना करा, या संपूर्ण अनंत ब्रह्मांडात, अनंत अंतरिक्षात कोणताही ग्रह तारा नाही. एवढेच नव्हे तर अणुरेणू किंवा परमाणू सुद्धा नाही. आहे केवळ आणि केवळ अनंत अंधार, ज्याला सीमा नाही, मर्यादा नाही. आता संपूर्ण सिद्धांत येथे मी सांगणार नाही, म्हणजे तो म्हणतोय असं संपूर्ण सिद्धांत मी सांगणार नाही. ब्रह्मांड उत्पत्ती सांगणार नाही. माझ्या मते अंधाराला घनत्व आहे आणि या घनत्वामुळे वस्तुमानापासून आकारमान आणि या आकारमानापासूनच अनंत ब्रह्मांडाचे विभाजन. येथे अंतरिक्षाची बरं का होण्यास सुरुवात झाली. संपूर्ण माहिती पुस्तक त्याने प्रकाशित, त्याचं एक पुस्तक आहे, ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल कोणतं पुस्तक येते. अंतरिक्षात विभाजन कुणी ही पहिली चेतना निर्माण केली. अंतरिक्षाच्या आकुंचन आणि प्रसन्न पावण्याची जी अवस्था होती, त्या अवस्थेत गतीज तरंग निर्माण झाल्याने जे चुंबकीय क्षेत्र तयार करू लागलेत. परमाणू प्रथम तयार झाला, नंतर रेणू, नंतर अणू, पुढे अणू, रेणू आणि परमाणूची शृंखला आणि पुढे अनेक शृंखलेच्या साखळ्या तयार होऊन मूलद्रव्य निर्माण झाली. ही खूप मोठी विशाल रचना आहे. अंतरिक्षात एक केंद्र निर्माण झाले, तोच अंतरिक्षाचा आत्मा म्हणजेच परमात्मा. लक्षात ठेवा त्याने काय म्हटले, परत एकदा सांगतो मी. अंतरिक्षात एक केंद्र निर्माण झाले, तोच अंतरिक्षाचा आत्मा म्हणजे विश्वाचा म्हणू आपण त्याला लागल्यात, पण पृथ्वीचा किंवा ग्रह, सूर्य, तारे यांचा नाही. अंतरिक्षाचं चाललंय म्हणजे आकाशगंगेच्या एका भागामधला चालला. असे किती भाग आहेत, तो संशोधनाचा भाग आहे. निर्माण झाले तोच अंतरिक्षाचा आत्मा म्हणजेच परमात्मा, परमेश्वर होय. केंद्रगामी शक्ती ही तिच्या भोवती परीघ निर्माण करते, त्यामुळे परीघाची सूत्रसंचलन तीच ऊर्जा करते, म्हणजे त्या आतमध्ये असणारी ऊर्जा. शून्य वाचकांच्या मनात एक प्रश्न तयार होतो की असे जर असेल तर त्या परमेश्वराच्या अधीन राहून सर्व जीव का वागत नाहीत? मग म्हणजे ती जी शक्ती आहे त्या शक्तीप्रमाणे सर्व जीव का वागत नाहीत? केंद्र नियंत्रण आहे, त्याच्या अधीन राहून सर्व जीव कार्य करीत असले तरी त्यांना काही प्रमाणात विशेष मुक्त अधिकार, म्हणजे इतकं बारीक समजून घ्यायचे, म्हणजे प्रत्येकाला विशेष मुक्त अधिकार आहेत. नाही तर आपण सगळे परमेश्वराचा अंश आपल्यात आहे, आपण परमेश्वराने आपलं निर्माण केलं, मग परमेश्वर जसं करेल तसंच आपलं झालंच ना. पण त्याच्यामध्ये एक विशेष मुक्त अधिकार, ज्या योगाने किंवा त्या योगाने त्या जीवाला जीवगती, जीवनमार्ग प्राप्त होतो. ईश्वराने जीवाला दिलेले स्वातंत्र्य त्याची मोक्षगती, ईश्वराकडे जाण्याचाच मार्ग ठरतो. म्हणजे लक्षात ठेवा, किती एका सोप्या भाषेत सांगितलेले. ईश्वराने जीवाला दिलेले स्वातंत्र्य त्याची मोक्षगती, ईश्वराकडे जाण्याचा मार्ग ठरतो. सूर्यमालेतील सर्व ग्रह हे सूर्य, अग्नी, ऊर्जा किंवा शक्तीभोवती फिरतात. म्हणजे लक्षात ठेवा, सूर्यमालेतील सर्व ग्रह हे सूर्य, अग्नी, ऊर्जा किंवा शक्ती भोवती फिरतात. कारण सूर्य हे अंतरिक्षातील एक ब्रह्मांडाचे केंद्र आहे. तिला आपण सूर्य ब्रह्मांड सृष्टी असे म्हणतो. असे अनेक ब्रह्मांड, आता बघा मग आलो ना मी मागाच्या विषयावर, अशी अनेक ब्रह्मांड या अंतरिक्षात आहेत. म्हणजे आपण नाही का म्हणतो, आपल्या ज्ञानेश्वरांनी भागवतामध्ये म्हटले 12 सूर्य, एक सूर्य नाही 12 सूर्य म्हणलेले आहेत. द्वादशम रवी असं काहीतरी आहे ते श्लोक. ब्रह्मांड सूर्य असते, असे अनेक ब्रह्मांड या अंतरिक्षात आहेत. काहींची निर्मिती होत आहे तर काहींचा नाश होत आहे, परंतु त्याच्या नाशातूनही नवनिर्मिती होत असते. म्हणजे नाश हा आहे, म्हणजे नाही का पुनरपी मरणम पुनरपी जनन या टाईप ही उक्ती तेव्हापासून आली. अवस्थेची जाणीव ही काळाची गणना करीत असते. जसे मी म्हातारा झालो, म्हातारपण हे बालपणाची जाणीव करून देते. म्हणून म्हातारपणाची जाणीव हे काळाची, वयाची, वर्षाची गणिते मांडते. परंतु जेथे जाणीव नाही तिथे काळाची गणना कोण करेल? नको नको मनो गुंतू काम या माया जाळी.
असा तो एक अभंग आहे, पण तो जाऊ दे, अभंगाशी आपल्याला जायचं नाही, कारण तो परत आपण डायव्हर्ट होतो त्या विषयावर. काळाची गणना कोण करेल? सूर्याचे वय ठरवणे, सूर्याचे वय ठरवणे हास्यास्पद वाटते. अनंत अंतरिक्षातील एक केंद्र आहे. अंतरिक्ष हे अनंत असल्याने, म्हणजे अंतरिक्ष सुद्धा एक नाही, अनंत असल्याने त्याला एक केंद्र नसून असंख्य केंद्र असून ते त्या परिघानुसार त्याच्या सीमा ठरवतात. सूर्य हे आपल्या ग्रहमालिकेतील एक अंतरिक्ष आहे. म्हणजे आपल्या ग्रहमालिकेमधील सूर्य हा एक अंतरिक्ष आहे. सूर्य हा आपला दुसरा परमपिता. लक्षात ठेवा, वाक्य परत म्हणजे तुम्ही बारीक अभ्यास करा, थोडा व्हिडिओ मोठा होऊ द्या, पण बारीक. आपला सूर्य हा आपला दुसरा परम पिता आहे. पहिला परम कोणतं? अंतरिक्ष. दुसरा परमपिता परमेश्वर आहे, म्हणजे सूर्य. परंतु तो दुसरा पिता आहे. अनंत अंतरिक्ष हा पहिला पिता. म्हणजे लक्षात आलं ना, मी आता जे वाक्य वापरलं होतं, अंतरिक्ष हा पहिला पिता परमेश्वर, अंतरिक्ष दुसरा सूर्य. तर पृथ्वी हा तिसरा पिता परमेश्वर आहे. म्हणजे हा आपण ज्या ठिकाणी आता आपलं चाललंय ना, मृत्यूलोक म्हणा तुम्ही, नाही काही म्हणा त्याला, तो परमेश्वर आहे. पाणी हा चौथा परमपिता परमेश्वर आहे. तर पाचवा परमपिता परमेश्वर हा वायू आहे. या व्यतिरिक्त कोणताही ईश्वर या अनंत अंतरिक्षात अस्तित्वात नाही. पृथ्वी जड, म्हणजे पृथ्वीला आपण जड पण म्हणतो. अग्नी, वायू हे चार तत्व ज्याच्या अधीन राहतात ते केवळ आणि केवळ अनंत अंतरिक्षेच आहेत. म्हणून अंतरिक्ष हा सर्वात मोठा परमपिता परमेश्वर आहे. या चार भूतांना, आता हे जी चार म्हणलो ना आपण, हे परमपिता, त्यांना म्हणजे जसं नाही का, जे माने जे भगवंत ते म्हणजे जे दिसेल ते आहे, त्याला जाऊ, ते मला एवढं येत नाही. ते भूतांना अंतरिक्षात चैतन्य तरंग प्रेरित करतात. म्हणजे हे चार भूतांना अंतरिक्षातील चैतन्य जे आहे, चैतन्य, परत मी वाक्य बोलतो, चैतन्याचे जे तरंग येतात ते प्रेरित करतात. हे चैतन्य म्हणजेच ईश्वर आहे. लक्षात ठेवा. आता म्हणजे प्रथम पिता जो आहे त्यातनं चैतन्य निर्माण होतं आणि हे चैतन्य ह्या चारही चैतन्य प्रेरित करतात. चैतन्य म्हणजेच ईश्वर, परमेश्वर आहे. अनंत अनंत अंतरिक्ष असल्याने या चैतन्याचा नाश होत नाही. म्हणून आत्मा तोच आहे असे भारतीय तत्वज्ञानाचे मत असावे, असे म्हणतो आपण, नाही का म्हणतो. नयनम छिन्न भीते, संस्कृतमधला असतो काय, बाबा मरण नाही, हे जळत नाही, असं ते आहे. बरं, हे ईश्वर हे एक अनंत चैतन्य आहे आणि ते अंतरिक्ष रूपात आहे. त्याला निर्माण केल्या जात नाही, तर त्याचा नाशही केला जात नाही. त्याला विशेष असे नाव नाही. ज्या चैतन्य तरंगाने मानवी रूपात जन्म घेतात ते अवतार समजवित. म्हणजे आपण मानवी रूपात जन्म घेतो. चैतन्याचा ज्यांना केवळ अनुभव असतो आला ते मुमुक्षु समजावी, भक्त समजावीत. म्हणजे ज्याला चैतन्याचा अनुभव आला, म्हणजे जीवाचा आत्मा, म्हणजे ते आता ते ब्रह्मस्मी वगैरे ते लई तो वेगळाच विषय होईल. आपल्याला फक्त आता हा विषय आपल्याला टार्गेट करायचा आहे. याच्यातून आपल्याला डायव्हर्ट करायचा नाही दुसरा विषय. आता मानवात 3 प्रकार दिसून येतात: जडमय, चेतनमय आणि अवतारी चैतन्यमय. या 3 प्रकारामुळे मानवाच्या बुद्धीत भेद निर्माण होतो. जडमय प्रकृती खाऊन घ्या, पिऊन घ्या, मौज करा आणि नास्तिक बनवा, खुद मर गए, दुनिया डूब गई. आणि चेतनामय प्रकृती धर्म, अर्थ, काम. आणि चैतन्यमय प्रकृती ज्ञान, वैराग्य, भक्ती. परमेश्वर कोठे असतो? तो चराचरात व्यापून शिल्लक उरतो, म्हणजेच अंतर्बाह्य तोच आहे. जो तुमच्या कर्मात आणि कर्मफळात चांगले कर्म कराल तर चांगले अनुभव देईल, वाईट कर्म कराल तर वाईट अनुभव देईल. तो कसा आहे? तो असाच आहे. वरील सांगितल्याप्रमाणे त्याला नाव आहे का? तुम्ही जे नाव द्याल तो धारण करतो, परंतु तुमच्या अंतकरणाची हाक त्याला ऐकू आली पाहिजे. या अंतकरणाची निर्मिती करण्यासाठी भक्त लोक आपले आयुष्य म्हणजे संपूर्ण आयुष्य सार्थकी लावतात. लेखातील हे विचार त्या म्हणजे ज्याने ते सांगितलं मागायची ना त्याचे मत आहे, त्याला कोणी सहमत व्हावे अशी लेखकाची अजिबात इच्छा नाही आहे. माणसाचे या क्षेत्रातील अनुभव सहमती दर्शवित असतात. मित्रांनो, तरी हा भाग थोडा मोठा होतोय असं मला वाटते, पण तरी असो. आता थोडंच मी थोडक्यात म्हणजे विश्लेषण करू. थोडक्यात हे सगळं यूट्यूबच्या माध्यमातून, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून, गुगल बाबाच्या माध्यमातून, इतर मीडियाच्या माध्यमातून, नेटच्या माध्यमातून हे मी कथन करतो. हे विचार माझे वैयक्तिक आहेत, यामध्ये तुम्ही सहमतच असाल हे सुद्धा मला शाश्वत आहे.
परंतु तुमच्या विचाराने तुमच्या बुद्धीला जे वाटते त्या बाबतीत कमेंट नक्कीच करा. आपण ह्या चॅनलवरती पुढं जाऊन काही हवप महाराज आहेत किंवा आणखीन इतर काही तत्त्वज्ञानी आहेत यांचेसुद्धा विचार मी समोरच्यांना बोलून किंवा त्यांच्याकडे जाऊन समोरासमोर बसून हा व्हिडिओ पुढले भाग मी त्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मूळ विषय घेतो. विश्व निर्माण कोणी केले, विश्वात घटना घडतात कशामुळे घडतात, विश्व निर्माण कसे झाले या बाबतीत जी थेरी आहे, एक थेरी आहे. पण हे विश्व निर्माण होण्यामागे कारणे कोणती आणि कोणती शक्ती आहे हे अजूनही माहीत नाही. म्हणून या शक्तीलाच मानवाने नाव दिले देव. परत एकदा वाचतो मी, परत एकदा तुम्हाला सांगतो, कारण हे काही गोष्टी मला वाचून सांगावं लागतं. हे काही सगळे तोंडपाठ आहे असं नाही. विश्व निर्माण कोणी केले, विश्वात घटना घडतात कशामुळे घडतात, विश्व निर्माण कसे झाले या बाबतीची थिअरी आहे. पण हे विश्व निर्माण होण्यामागे कारणे कोणती किंवा कोणती शक्ती आहे हे अजूनही माहिती नाही. म्हणून या शक्तीलाच मानवाने नाव दिले देव. एकदा विश्व निर्माण झाले आणि त्यानंतर जेवढ्या पण घटना घडत आहेत त्यामागे खूप कारणे असतात. ते तुम्हाला आंतरजालावर थोडा शोध घेतल्यास, म्हणजे नेटवर इकडे तिकडे सगळीकडे शोध घेतला नक्कीच माहिती मिळेल. किंवा यूट्यूबचा आधार पण घ्या तुम्ही. देव विश्वाचा निर्माता होता की विश्व योगायोगाने अस्तित्वात आले याची शक्यता किती आहे. जर देवाने हे विश्व निर्माण केले असेल तर पुढचा प्रश्न हा आहे की देवाने हे विश्व निर्माण का केले. त्यानंतर देव स्वतः कसे आले, की देव हे कायमस्वरूपी होते, आहेत आणि राहतील. म्हणजे देवाचे अस्तित्व हेच अंतिम आणि संपूर्ण सत्य आहे का, यापुढे प्रश्न विचारणे हे शक्य नाही का. जर हे विश्व योगायोगाने अस्तित्वात आले असेल तर ते कशातून निर्माण झाले. परत प्रश्न हेच उत्तर आहे. प्रश्न तो योगायोग घडवण्यासाठी ट्रिगर काय होता. माफ करावे, आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याशीच असेल तर माझ्यासाठी या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच नवीन प्रश्नाची यादी तयार होती. ॲनालिस माझ्यासाठी कुठल्याही गोष्टीचे अस्तित्व हेच खूप मोठे गुण आहे. व्हॉट इज द एक्झिस्टेशन ॲट द फर्स्ट प्लॅन्स ॲड ॲब्सोल्युटली नथिंग पॉसिबल. सध्या मी या प्रश्नामध्ये खूप गुरफटलेलो आहे. आपणास आणि मला या प्रश्नाची उत्तरे मिळो हीच इच्छा करतो. धन्यवाद. परंतु पुढं आणखीन आहे. हा प्रश्न प्राचीन काळापासून विज्ञान तत्त्वज्ञान आणि धर्म यांच्यातील चर्चाचा केंद्रबिंदू राहिला आहे. देव विश्वाचा निर्माता होता की हे योगायोगाने अस्तित्वात आले हे मानवी विचारसरणी आणि विश्वावर आधारित आहे. खाली या मुद्द्यांच्या विवेचनात्मक आढावा आपण घेणार आहोत. थोडक्यात घेतोय आपण, ते जास्त घेत नाही. आता मित्रांनो, मी अतिशयोक्ती नाही बोलत, कारण हा संपूर्ण जो व्हिडिओ जरी मोठा झाला असला तर याचा सार आता मी तुम्हाला सादर करतो. धार्मिक दृष्टिकोन काय आहे. बहुतेक धर्मामध्ये, म्हणजे हिंदू धर्म नाही म्हटलं, त्याच्या बहुतेक धर्मामध्ये असे मानले जाते की देव किंवा परमात्मा ही विश्वाची निर्माता आहे. उदाहरणार्थ अर्थ, हिंदू धर्मात ब्रह्मदेवाला सृष्टीचा निर्माता मानले जाते, तर ख्रिश्चन धर्मात गॉडला विश्वाचा निर्माता मानले जाते. धार्मिक दृष्टिकोन विचार करतो की या विश्वाचा अस्तित्व एका बुद्धिमान शक्तीच्या नियोजनामुळे झाले, म्हणजे बुद्धिमान. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो. विज्ञान बिग बँग थिअरी ही एक थिअरी आहे प्रसिद्ध. ही विज्ञानाला धरू नये याच्यावर सगळे उत्तर आहे. बिग बँग थिअरी ही जर तुम्ही गुगलवर जाऊन सर्च केली, बिग बँग थिअरी असं टाईप करा, सगळे तुम्हाला उत्तर मिळतील. व कॉस्मिक इफ्लेक्शन यासारख्या सिद्धांताद्वारे विश्वाच्या निर्मितीचे स्पष्टीकरण देते. या दृष्टिकोनानुसार विश्वाची निर्मिती एक नैसर्गिक आणि योगायोगाने घडलेली घटना मानली जाते. आलं का तिथे नैसर्गिक, म्हणजे निसर्ग. मी सुरुवातीच्या पहिल्या भागात म्हणू ना, मी निसर्ग हा देव आहे की नाही हे मी मानतोय. मी निसर्गसुद्धा देव मानतोय हे लक्षात ठेवा. आणि योगायोगाने घडलेली घटना मानली जाते. मात्र विज्ञान अजूनही बिग बँग पूर्वी काय होते, म्हणजे बघा, बिग बँग ही जी म्हणजे लिंक आहे यूट्यूबवर किंवा तुम्ही कुठेही चेक करू शकता, त्याच्यामध्ये सायंटिफिक विश्वनिर्मितीचे पैलू दिलेले आहेत. परंतु त्यांनाही बी प्रश्न पडलेला आहे की त्याच्याही पूर्वी काय होतं किंवा निर्मितीमागे कोणता अंतिम कारण होतं. या प्रश्नांना स्पष्ट उत्तर देऊ शकत नाही. आता तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन. तत्त्वज्ञानामध्ये या प्रश्नाबाबत दोन मुख्य विचार आहेत. आस्तिक, आलं ना आपला मूळ विषय आस्तिक. थेन्सेटिक दृष्टिकोन, एक सर्वोच्च शक्ती देव किंवा अज्ञात ऊर्जा ही सर्व निर्मिती मागे आहे. अनिश्वरवादी म्हणजे अँथेटिक दृष्टिकोन, योगायोगाने किंवा नैसर्गिक घटना प्रक्रियेमुळे विश्वाची निर्मिती झाली आहे. काही जणांनी या दोन्ही दृष्टिकोनाने एकीकृत करण्याचा प्रयत्न केला आहे, जसे की
पॅन्थिझम, ज्यामध्ये देव व निसर्ग एकसारखे बघा, देव आणि निसर्ग एकसारखे मानले जातात. आता चौथा भाग, संशोधन आणि अनिश्चितता. आत्तापर्यंत या प्रश्नाचे संपूर्ण उत्तर मिळाले नाही. प्रत्येकाने आपले विश्वास आणि अनुभवावर आधारित मत ठरवले आहे. विज्ञान संभाव्यता आणि प्रायोगिक पुराव्यावर आधारित असतं. म्हणजे विज्ञान तुम्हाला माहिती कसं आहे. तर धार्मिक आणि तात्विक विचार हे विश्वासावर आधारित असतात. म्हणजे सायन्स हा पुरावा मागतो आणि तत्व म्हणजे धार्मिक तत्वावरती विश्वास महत्त्वाचा असतो. आता तुमचा 5वा विषय याच्यामध्ये, म्हणजे हे 5 तत्व आपण त्या क्रमाने घेतो. तुमच्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो. जर तुम्ही विचार कराल की देव विश्वाचा निर्माण आहे, तर जीवनाला एक उद्देशाची भावना मिळेल. आणि जर तुम्ही योगायोगाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला नैसर्गिक घटनांचे सौंदर्य अधिक दिसेल. या प्रश्नाचे उत्तर तुमच्या वैयक्तिक श्रद्धा आणि ज्ञानावर अवलंबून आहे. म्हणजे हे सगळं सार लक्षात ठेवा. म्हणजे निसर्ग आणि आध्यात्मिक, भौतिक वगैरे सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या. आणि तुमची ही वैयक्तिक श्रद्धा आणि म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवताना योगायोगाने दृष्टिकोन, जर तुम्ही योगायोगाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला नैसर्गिक घटनांचे सौंदर्य अधिक दिसेल. या प्रश्नाचे उत्तर तुमच्या वैयक्तिक श्रद्धा आणि ज्ञानावर अवलंबून आहे. कदाचित ही चर्चा व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी आणि मानव जातीच्या उत्क्रांतीच्या गुढतेचा शोध घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. मित्रांनो, या भाग 2चा शेवटचा सारांश ढोबळ मानाने, कारण मतमतांतरे खूप आहेत. स्टीफन हॉकिंग यांनी असे सांगितले आहे की देव ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. विश्वाची निर्मिती देवाने केलेली नाही. विश्वाची निर्मिती व देवाचे अस्तित्व याचा संबंधच काय. विश्वाची निर्मिती देवाने केलेली नाही म्हणून देवाचे अस्तित्व नाही आहे का. हॉकिंग असे म्हणतात की विश्वाचे कोडे उलगडण्यासाठी देव या संकल्पनेची जरूर नाही. अर्थात त्यांनी असेही म्हटले नाही की विश्वाचे कोडे मानवाला उलगडलेले आहे, पण ते समजण्याबद्दल खूप प्रगती होत आहे. केव्हा तरी ते मानवालाच उलगडेल असा त्याचा विश्वास पण आहे. म्हणजे तो त्याचा विश्वास पण दाखवतोय. देव ही माणसाने प्राचीन काळापासून निर्माण केलेली संकल्पना आहे. त्या संकल्पनेचे मूळ निसर्गातच आहे. माणसाच्या मर्यादित ज्ञानापासून ती तयार झालेली आहे. आपल्याला न उकललेल्या गोष्टी आपण कोणाच्या तरी खात्यावर टाकतो. म्हणजे मला एखादा प्रश्न पडलाय किंवा टाकलाय कोणतरी, मला तो नाही उकलला ना, मला नाही माहिती बाबा याला माहीत असेल, असं दुसऱ्याच्या खात्यावर टाकतं. तसं झालं. जसे शाळकरी विद्यार्थी शिक्षकांना सगळी माहिती आहे असं समजतात, पण प्रत्यक्षात ते खरे नसते. ज्या संकल्पेप्रमाणे देव आपल्या आयुष्याचे निर्माण व नियंत्रण करते तसेच विश्वात शक्य नाही. कारण विश्वाचा प्रचार आपल्या कल्पनेहून खूप मोठा व तो कोणत्याही एका जनाच्या समजण्यावर आवाक्याच्या बाहेर आहे. मग निर्मिती व नियंत्रण दूरच राहिले. अशा एकत्रित शक्तीचा विचार करणे कठीण आहे. अर्थात तशी कोणाची इच्छा वा श्रद्धा असू शकते, पण देव ही संकल्पना टाकाऊ आहे असे नाही. ती अनेकांची एक मोठी श्रद्धा असते, काहींची एक मोठी भीती असते व अनेकांना उपयुक्त असे साधनही असते. आणि ह्यात वावगे नाही काही. कल्पना सत्यापेक्षा बलवान म्हणजेच पॉवरफुल असू शकते. श्रद्धेमुळे समाधान मिळते, शांती मिळते. भीतीमुळे माणूस वटणीवर राहतो. पाप लागेल्या भीतीनं तो वाईट कर्मे करत नाही. हे देव हे कित्येकांचे मिळकतीचे साधन पण आहे. हे थोडीशी वेगळी लाईन आहे. मिळकतीचे साधन देव आहे. म्हणजे आता नाही का भोंदू वगैरे असं ते आहे तो प्रकार आपण देवळात पाहतोच. म्हणजे हे मिळकतीचे साधन. त्यामुळे देव ही एका समाजोपयोगी कल्पना आहे हे मान्य करावे लागते. अतीव श्रद्धा मात्र माणसाचा कधीतरी चमत्कारावर विश्वास बसवते आणि अंधश्रद्धेचे सामाजिक दुष्परिणामही होतात. पण जेव्हा देव ह्या संकल्पनेची मालकी धर्म घेऊ लागतो तेव्हा येणारे परिणाम विचित्र असू शकतात. मूलतः सगळ्या धर्मांनी पूजन केलेला देव एकच असेल अशी त्यातल्या त्यात श्रद्धाळू व विचारी लोकांची धारणा असते. पण आमचा धर्म हाच एक देवाला प्राप्त करण्याचा मार्ग आहे हे सुद्धा अट्टहासाने व प्रसंगी हिंसेने सांगितले जाऊ लागते. कारण खूप जणांचे हितसंबंध यात राजकीय, सामाजिक, आर्थिक कारणामुळे गुंतलेले असतात व देवाचे वाटप सुरू होते. मित्रांनो, प्रश्न हेच उत्तर या चॅनलच्या माध्यमातून हा भाग 2 याच ठिकाणी पूर्ण करूया. मागील भाग एका भाग म्हणजे मागचा जो एक भाग होता याच्यामध्ये आपण धर्म, जात, देव नाही आहे यावर थोडाच प्रकाश टाकला. पण या भागात विश्वनिर्माण, विविध धर्मांचे विश्वनिर्माण कसे झाले या विषयावर विविध माध्यमातून मांडणी करण्यात आली. हा भाग आपणास म्हणजे थोडक्यात हा दुसरा भाग आपणास आवडल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.